जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आज जिल्ह्याची मोठी बातमी। मध्य प्रदेशातून अवैध दारू वाहतूक 2 आरोपींकडून 12 लाखाचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पथकाने अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाईत रॉयल स्टॅग व्हिस्की, किंगफिशर बियर, विटारा ब्रिझा कार, आयफोन मोबाईल, बनावट स्टिकर व इतर साहित्य असा एकूण 12,980,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मध्य प्रदेशातून टेबुटोला ते पिपरिया मार्गे अवैध दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पांढऱ्या रंगाची ब्रिझा कार थांबवून झडती घेतली। कारमध्ये तसेच टेबुटोला येथील घरात रॉयल स्टॅग व्हिस्की व किंगफिशर बियरचे 34 बॉक्समधील 695 नग अंदाजे 2,73,910 रुपयाची दारू आढळून आली। आरोपी मध्य प्रदेशातून दारू खरेदी करून त्यावरील स्टिकर काढून बनावट महाराष्ट्र स्टेट ओनली स्टिकर लावत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले। या प्रकरणी संजय सदाशिव राऊत व 51 वर्ष आणि योगेश गोपाल पांडे दोघेही राहणार बोरगाव मेघे जिल्हा वर्धा यांच्या विरुद्ध सालेकसा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सेंगनजुडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली।